पुण्यातील हडपसर भागातही रस्त्यावर पाणी साचले। पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील बहुतांश रस्ते जलमय झालेत। डेक्कन परिसरात गुडघाभर पाणी साचलं तर सासवडमधील रस्त्यांवरही पाणी आल्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागली। खेडमध्ये विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला। काही मिनिटातच मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले तर नाले तुडुंब भरून वाहू लागल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला। रत्नागिरीच्या दापोलीमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि यामुळे सकल भागात पाणी साचलं। दरम्यान पुढील 3 दिवसही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला। सांगली जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून जोरदार पाऊस पडतोय। पावसामुळे तासगाव शहरातल्या कापूर ओढ्याला पूर आलाय तर इतर ओढे नालेही दुथडी भरून वाहू लागले। दौंड तालुक्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली। पावसामुळे आता शेतीची कामं ठप्प होण्याची शक्यता। पार्वती शहर आणि ग्रामीण भागाने हजेरी लावली आणि यामुळे बाजारपेठेतील नागरिकांची एकच तारंबळ उडाली। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत पाणी साचल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत। कांदा मार्केटमध्ये साचलेल्या पाण्यामुळे कांद्याचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला। संभाजीनगरमधल्या ग्रामीण भागातील पेरणी पूर्ण झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। शेतकऱ्यांकडून शेती कामांची लगबग सुरू आहे। परभणीमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आणि यामुळे आलेल्या पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली। दरम्यान तातडीनं रस्ता दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली। पैठणमधील ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे 100 एकरांच्या वर केळीचं पीक आडवं झालं आणि यावेळी काही ठिकाणी तर पेरणी झालेलं बियाणंही वाहून गेलं। कृषी विभागानं नुकसानीची पाहणी केली। सोलापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे उळे कासेगाव या गावांचा संपर्क तुटला। कासेगावात जाण्यासाठी ग्रामस्थांना ओढ्याच्या पुलातून वाट काढावी लागते। जीवघेणी कसरत करत कंबरवर पाण्यातून प्रवास सुरू आहे, मात्र याकडे सरकार दुर्लक्ष करत असल्यानं ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला। शिरूर, आंबेगाव, खेड आणि जुन्नरमधील अनेक गावांना मुसळधार पावसानं झोडपलं, त्यामुळे खरीप हंगामाच्या पेरण्यांना याचा फायदा होणार आहे। मात्र दुसरीकडे वादळी वाऱ्यानं फळबागांचं मोठं नुकसान झालं। कोल्हापूरच्या ओढ्यातून वाहून गेलेल्या शाळकरी विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला। ओढा ओलांडत असताना पाण्याचा अंदाज न आलेलं 11 वर्षीय शाळकरी मुलगा वाहून गेला होता। जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून यात 3 जणांचा मृत्यू झाला तर 7 तालुक्यांमध्ये जास्त नुकसान झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। अनेकांच्या घरांवरील पत्रे उडाले असून घरांचीही पडझड झाली। जळगावात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील ओपीडी आणि इमर्जन्सी वॉर्डमध्ये गळती लागली। पाण्याच्या धारा लागल्यानं वॉर्डमधील कर्मचाऱ्यांसह रुग्णांचीही तारंबळ उडाली। सांगलीच्या मिरज तालुक्यातील ढुवी इथे वीज कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला। आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेलं, मात्र डोक्यावर वीज कोसळल्यानं त्यांचा उपचाराआधीचा मृत्यू झाला। परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पेरणीची सुरुवात केली आहे, मात्र तज्ज्ञांकडून पुरेसा पाऊस आल्यावरच पेरण्या करण्याचं आवाहन करण्यात आलं, त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवण्याची शक्यता आहे। नागपूरमध्ये हेलिकॉप्टरच्या कारखान्याची निर्मिती केली जाणार आहे। महाराष्ट्र सरकार आणि मॅक्स एरोस्पेस अँड एव्हिएशन यांच्यात याबाबत करार झाला। कराराच्या माध्यमातून 8,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे। शिंगणापूर देवस्थाननं 167 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले। शिस्तभंग केल्याचा ठपका ठेवत देवस्थानने ही कारवाई केली। मुस्लिम कर्मचाऱ्यांकडून देवाच्या चौथऱ्यावर काम केल्याचा आरोप करत हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला। माळेगाव कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीकरता आज चिन्ह वाटप होतं आणि या चिन्ह वाटपादरम्यान 2 गटात तुफान राडा झाला। या राड्यात 2 गट आमने-सामने भिडले। पोलिसांना देखील धक्काबुक्की करण्यात आली। मुंबईच्या कांदिवली पूर्वच्या जानूपाडा परिसरात भाजपच्या 2 गटात राडा झाला। पालकमंत्री आशिष शेलार भेटीसाठी आले आणि त्यावेळी हा राडा झाला। दरम्यान पोलिसांनी भाजपचे पदाधिकारी दिवांग दवे यांना ताब्यात घेतलं। हिंगोलीच्या बौर गावामध्ये शासकीय निधीच्या कामाच्या चौकशी दरम्यान 2 गटात वाद झाला आणि यावेळी झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ समोर आला। या प्रकरणात हाणामारी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला। महापालिकेची कचरा वाहून नेणारी गाडी रस्त्यात रुतली आणि त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली। पालिकेने खोदलेल्या खड्ड्यात पालिकेचेच वाहन रुतलं आणि चंदनसार भाजी मार्केट परिसरात ही घटना घडली। महिला कामगारांना जनरेटरच्या धुरामुळे अचानक त्रास जाणवू लागल्यानं तातडीनं वाशी MGM रुग्णालयात दाखल करण्यात आलं। 15 ते 20 महिला कामगारांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला होता। तुर्भे MIDC मधील आंबेडकर नगर इथल्या D326 कंपनीत ही घटना घडली।
पुण्यात महापालिकेने अतिक्रमण विरोधात मोठी कारवाई केलेली आहे आणि विमाननगर परिसरात महापालिकेकडून अतिक्रमणावर कारवाईचा बडगा उघडण्यात आला. नोटीस देऊन देखील संबंधितांनी अतिक्रमण हटवल्यानं पालिकेकडून कारवाई करण्यात आली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी युती करणार असल्याची माहिती समोर आली. भाजप वगळता कोणत्याही पक्षाशी युती करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या 26 वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी स्थानिक नेते ठरवतात तेच पक्ष ठरवतो. पाऊस आल्यावर ठरवू छत्री घ्यायची की रेनकोट, युतीच्या प्रश्नावर सुप्रिया सुळेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपसोबत युती नाही, निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच लढायच्या असल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलं. असं वक्तव्य शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केलं. उद्धव ठाकरेंनी भेटायला बोलावलं तर भेटायला जाईन असं मोठं विधान मंत्री संजय शिरसाट यांनी केले. शिरसाटांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. तसंच ठाकरे कुटुंब एकत्र यावं याला आमच्या शुभेच्छा आहेत असंही ते म्हणाले. महाराष्ट्राच्या हितासाठी राज ठाकरेंनी युतीचा प्रस्ताव द्यावा. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी राज ठाकरेंना आवाहन केलं. माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते आमदार धनंजय मुंडे पुन्हा ॲक्शन मोडवरती आलेले आहेत. बीडमध्ये राष्ट्रवादी जिल्हा कार्यालयात बैठक घेत त्यांनी आढावा घेतला. जळगावमध्ये राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे एकत्रित फोटोचं बॅनर लावण्यात आलं आणि त्यामुळे जळगाव शहरात जोरदार चर्चांना उधाण आलं. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मोदींच्या विविध विकास कामांचा आलेख मांडला. 11 वर्षात मोदींनी संरक्षण, आर्थिक, आरोग्य, शिक्षण आणि इतर सर्वच क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा आलेख पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मांडला. MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर जमीन हडपल्याचा आरोप करताना जातीवाचक उल्लेख केल्यानं जलील यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबई आग्रा महामार्गावर मालेगावच्या टेहरी बायपासवर हिट अँड रनची घटना घडली. अपघातात पशुवैद्यकीय डॉक्टरांचा मृत्यू तर 2 जण जखमी झालेत. पोलिसांनी मात्र कारवाई करण्यास हलगर्जीपणा केल्याचं समोर आलंय. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी थेट पोलीस स्टेशनवर जाऊन धरणे आंदोलन केलं. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी दौंडच्या करकुंब आरोग्य केंद्राला भेट दिली आणि यावेळी त्यांनी डॉक्टर आणि स्टाफची झाडाझडती घेतली. रुग्णांना चांगल्या सुविधा देण्याच्या सूचना दिल्या. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी चोफाळा ते मंदिर परिसरात चालत प्रवास केला. जयकुमार गोरेंनी दिलेलं आव्हान आंबेडकरांनी पूर्ण केलंय. दरम्यान नागरिकांकडून आरोग्यमंत्र्यांच्या कृतीचं कौतुक करण्यात आलं. पंढरपूरमध्ये आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं. यावेळी चोफाळा ते मंदिरपर्यंत त्यांनी पायी प्रवास केला. आता वेळ झाली की ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.